नमस्कार सर्वांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये. कोणी नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तर सर्वांना शुभ सकाळ. तर आमचे चिनू बाबा आणि चिटकू बाबा झोपलेत, तर मी उठले आणि सर्व आवरलं आहे. तर चहा पाणी झाला, तर आता देवीला माळ घालायची आहे. तर चला आपण आता देवीला माळ घालूया. चुटकी आणि चिनू झोपली म्हणून बरं आहे, नाहीतर चुटकीनं मला अजिबात माळ होऊ दिली नसती. आमचा चिनू बाबा बसला असता गंमत बघत, काय करते काय नाही. तिला पाहण्यात खूप मजा येते, असं वचवच चालत नाही तिला. ती बसली असती शांतपणे आणि हा चिटकू बाबा आहे ना, आला असता दोरा वाढला असता. ही पानं आहे ना सगळे पांगवून दिले असते आणि मांडीवर येऊन बसले असते. आणि अजून तिची वडताड चालूच असते. शांत तर अजिबात बसत नाही. म्हणून आता ते झोपेले तर आहे शांतता. एकदा उठली चिटकू तर तिचं घरभर बागडणं चालू असतं लहान पोरावाने. मग चिटकूला अरे 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 करतच राहावं लागतं दिवसभर. जेवढी झोपते तेवढी शांत बसते. बोलता बोलता तुळशीची माळ पण तयार झाली. तर ही बघा तुळशीची. चुटकी गागती, चुटकीला भूक लागली वाटतं. कवांची झोपेल होती. तिला भूक लागल्यावर अजिबात थांबत नाही, म्याव म्याव चालूच राहतं तिचं. पण आधी आता देवपूजा करून घेते आणि मग चुटकीला खायला देते. तिला जर बाहेर सोडली ना, मग पूर्ण घर असं गरगर फिरते. मग काहीच बघत नाही, इकडं उड्या मार तिकडं उड्या मार चालूच राहतं तिचं. त्याच्यामुळे तिला आहे ना कोंडून घ्यावं लागतं काही टायमाला. तर आज चौथी माळ आहे ना, तर आज मी तुळशीची माळ घातली आणि आंब्याची घातली, सीताफळाची घातली आणि झेंडूची घातली. तर अजून आमचा फुलारा लाटायचा पडला आहे. तर आज मी रवा वगैरे भाजून घेणार आहे आणि फुलारा तयार करणार आहे. म्हणजे उद्या 5वी माळ आहे ना, मग 5व्या माळीला चढवून द्यायचा. कोणी 7व्या माळीला करतं, कोणी 9व्या माळीला करतं, जशी सवड भेटली तसं करत्या. तर चला आता माळ तयार झाली आहे, तर आता आरती करून घेऊया. तर अगरबत्ती लावली आणि माळ घटाला घातली आणि धूप लावून घेतली. धूप लावल्यानंतर मग घटाला पाणी चढवलं आणि आम्ही ना मंदिरात पण आमच्या घट मांडले आहे, घरी पण मांडले आहे आणि मंदिरात पण मांडले आहे. तर आता ही पूजा झाल्यानंतर तिकडं जायचं आहे. तर तिकडं पण मी कसे घट मांडले आहे ते तुम्हाला दाखवते. तर पाणी चढवल्यानंतर म्हटलं चला आता लगेच आरती करून घेऊया. मग आरती केली आणि मग आरती केल्याच्या नंतर तिकडं मंदिरात पण जायचं होतं, कारण की तिकडं पण रोज जावं लागतं पाणी घालायला, आरती वगैरे करायला. तर आम्ही इकडं मंदिरात पण घट मांडले आहे. हे बघा, मी दरवर्षी इकडं मंदिरात घट मांडतो मारुतीच्या. तर हे आहे आमचं मारुतीचं मंदिर आणि मारुतीच्या मंदिरात हे बघा अशा पद्धतीने मी घट मांडले आहे. तर घटाच्या दुर्वा खूपच छान उगल्या आहे, दाटसर. तशा आमच्या घरच्या थोड्याशा पातळ उगल्या आहे दुर्वा, पण इथले बघितलं मी इतके छान दुर्वा उगले आहे, मस्त हिरव्यागार आणि वाढ पण खूप झाली आहे. चिनू बाबा, ए चिनू बाबा, काय पाहिजे बाई? खायला भूक लागली, झोप झाली ना, आता खायचं. नकटूला का खायचे म्हणजे नकटूला भूक लागली, तुला भूक लागली म्हणजे चिनूला देऊ तुला खायला. तोंडाला पाणी सुटलं नकटूच्या, माझ्या नकटूच्या पाणी सुटलं म्हणजे नकटूच्या तोंडाला पाणी सुटलं, पाणी. चल तुला जेवायला देते मी. का देऊ? चला, का देऊ तुला? चला आता आपल्याला फराळाचं करायचं. उतरा आता.
हे बघा, चिनूला उतरवल्यानंतर बघा यांचे झटे. चिटकू वाटच पाहत होती का चिनू कधी खाली उतरल आणि हिला मस्ती करायला भेटल. चिनू म्हणते गप्प बैस.